श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 3रा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी जयाची भक्ती, त्याशी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. गत अध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदली. स्वामी चरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोकचमत्कार दाविती. काही वर्ष करून वस्ती मंगळवेढे सोडिले. मोळा माझी वास्तव्य करीत आप्पाटोळ झाले भक्त. तेथेचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरेल उदसी सम. सेवे घेऊन या स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतने भाग पडे. टोळा आज्ञा पिली सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामी सेवा सोडू नका. तेथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोन स्वामी चालले उठोन. बहुत वर्जिले सेवकांनी परीनच मानिले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक विध्वंस होता तो करी तयाची थट्टा. काही चमत्कार पाहता महासिद्ध समजले. पूर्व पुण्यास्तव निश्रिती आले चोळप्याच्या गृहाप्रती. स्वामीसी जानोनी ईश्वर मूर्ती चोळप्या करी आदर. चोळप्याचे भाग्य उदले यतिराज गृहासी आले. जैसे कामधेनू आणि बळे दारिद्र्याच्या घरी जाय. पूर्व पुण्य होता गाठी म्हणून घडल्या ह्या गोष्टी. झाले स्वामी राज भेटी परमभाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामीचे वास्तव्य स्थान. सुरवर जे दुर्लभ तयाच्या घरी लागले. योग अभ्यासी योग्य साधती. तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार कित्येक राहती. मौन धरती कित्येक. एक चरणी दुभे राहून सदा विलो किती गगन. एक गैवरले बैसोन तपश्चर्या करिता ती. एक ग्रामी साधन करीती. एक पक्वान्ने भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार ओघा सोडोनी. एक करीती कीर्तन. एक मांडती पूजन. एक करती होम हवन. एक षडकर्म आचरती. एक लोक उपदेशती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करती. एक बांधती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ. सद्भक्ती वाचून केली अशी नाही साधन. भावाविन सर्व व्यर्थ. योगाधिक काही चोळप्याने केले नाही. परी भक्तिस्तव पाही. स्वामी आले सदना ते. त्याची देखोनी भक्ती. स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्याच्या चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्या करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजे राजे गादीवरी. दक्ष सुनी कारभारी परत ज्ञानी असतील जे अक्कलकोटीचे प्रख्याती. तेव्हा काही विशेष नव्हती. परितयाचे भाग्य निश्रिती. स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात कित्येक झाले. चोळप्याचे गृहाप्रती आले कोणी. एक यती लोकचमत्कार दाविती. गावात मात पसरली. आपुली व्हावया ख्याती. ऐसे नाही तयाचे चित्ती. मनोनी स्वामी राज येती. बहुधा न जाती फिरावया लोका माझी. पसरली मात नृपासी कळला वृत्तांत.
की आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती चोळप्याच्या घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्याची विचित्र वार्ता ऐसी कोणी राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही आता जाणूनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी येशी वार्ता कोणी कानी ते सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोच यतिमूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरून राव घाली ती लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत दृढ घाली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग कर तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरण भक्ती जडली तई सकळ सभा आनंदिली समस्त पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ते नृपराये निर्विकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तयाच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडा हा श्री स्वामी राजाधिराज पूर्णवस्तू शुभवस्तू इति स्वामी चरित्र सारामृत तृतीय अध्याय समाप्त. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.